बघा आपण काय शिकणार आहोत आज प्रिपोजिशन्स बरोबर। आता प्रिपोजिशन्स म्हणजे काय शब्दयोगी अव्यय। शब्दयोगी म्हणजे त्या शब्दाला जोडून येणारे, योग म्हणजे काय जोडून येणे, शब्दाला जोडून येणारे। मग आता जसे की मराठीत जर आपण एक वाक्य घेतलं पक्षी झाडावर बसतात, पक्षी झाडावर बसतात। झाडावर हा जो शब्द आहे हा शब्दयोगी अव्यय आहे। कोणता झाडावर बरोबर। वर झाड या शब्दाला कोणता शब्द लागलेला आहे वर। झाडा खाली, खाली हा शब्द काय आहे शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन्स आहेत। आपण आज इंग्लिश मध्ये प्रिपोजिशन शिकणार आहे। त्याच्यापैकी पहिला प्रिपोजिशन मी थोडंसं प्रॅक्टिकल करून तुम्हाला दाखवते। हा पेन आहे, ही पुस्तक आहे बरोबर। आता इन काय इन हा शब्द, इन म्हणजे मध्ये, इन म्हणजे मध्ये बरोबर। आता बघा मी हा पेन काय करते पुस्तकाच्या मध्ये ठेवते। हे वाक्य मी कसं बोलेल कोण सांगेल? हा रोहित। पेन इज इन द बुक बरोबर। द पेन इज इन द बुक म्हणजे प्रिपोजिशन, पहिलं प्रिपोजिशन बघा आपण इन, इन म्हणजे मध्ये। पेन कुठे आहे पुस्तकामध्ये, म्हणून मी वाक्य कसं बोलेल द पेन इज इन द बुक। समजलं? इनचा उपयोग समजला तुम्हाला? इन कुठे वापरायचं जर एखादी वस्तू एखाद्या वस्तूच्या जसं की आपण कपड्यांच्या घड्या करून कुठे ठेवतो कपाटात, मग ते वाक्य कसं होईल बरं? हा द क्लॉथ इज इन द कपबोर्ड इन द कपबोर्ड। अनेक कपडे असतात म्हणून आपण क्लॉथ्स आर इन द कबर्ड, कपडे कपाटात आहेत। समजलं? इनचा उपयोग समजला? आता मी हा पेन याच्यावर ठेवला, पुस्तकावर ठेवला बरोबर। मग आता हे वाक्य कसं बोलेल, कसं बोलेल मी? याच्यासाठी प्रिपोजिशन वापरलं जातं कोणतं ऑन। मग वाक्य कसं होईल बरं निशा सांग? द पेन इज ऑन द बुक बरोबर। द पेन
अंडर द बेंच. अंडरचा उपयोग समजला? समजलं? आता बघा, हे दोन पुस्तकं आहेत. दोन पुस्तकं आहेत आणि पेन मी दोघांच्या मध्ये ठेवलेला आहे. च्या मध्ये. च्या मध्ये साठी कोणतं प्रिपोजिशन वापरतो आपण? कोणतं? बिटवीन. B E T W E N. बिटवीन. आता जर हा पेन दोन पुस्तकांच्या दरम्यान आहे, च्या मध्ये आहे, तर मी त्याला म्हणेल काय वाक्य? बुक्स. The pen is between the books. जर कोणत्याही दोन वस्तूंच्या दरम्यान जर ती वस्तू असली तर तिथे कोणतं प्रिपोजिशन वापरायचं? between. अर्थ समजला? च्या दरम्यान किंवा च्या मध्ये, दोघांच्या मध्ये. समजलं? आणि आता बघा, मी काय करते, आजूबाजू मी 4 पुस्तकं ठेवलेली आहेत. 4-5 पुस्तकं आहेत. ठीक आहे. तर मग हा पेन त्यांच्या मध्ये आहे, अनेक पुस्तकांच्या मध्ये, अनेक घोळक्याच्या मध्ये जर ती वस्तू असली तर काय? अमॉंग. अमॉंग. च्या दरम्यान, च्या मध्ये. अर्थ मराठीतला अर्थ सेम वाटतो आपल्याला, पण त्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. बिटवीन म्हणजे दोन वस्तूंच्या दरम्यान आणि अमॉंग अनेक वस्तूंच्या दरम्यान. अर्थ समजतो आहे? वाक्य कसं होईल सिया? बरोबर. The pen is among the books. बरोबर. आता मी वाक्य म्हणते, I am among the children. I am among the children. Children. बरोबर. मी मुलांच्या दरम्यान आहे किंवा मुलांच्या मध्ये मी उभी आहे. ठीक आहे. I am standing among their children. बरोबर. समजलं? अनेक वस्तूंच्या दरम्यान जर एखादी वस्तू असली तिथे आपण वापरणार आहोत among. आलं लक्षात? आता दुसरं वाक्य सांगते मी. आता पेन या पुस्तकाच्या जवळ आहे. पुस्तकाच्या जवळ आहे. मग काय प्रिपोजिशन वापरू आपण त्याला? समीक्षा? नियर. च्या जवळ. वाक्य कसं होईल? सांग लावण्या. The pen is near the book. बरोबर. The pen is near the book. बरोबर. पेन पुस्तकाच्या जवळ आहे. जवळसाठी कोणतं प्रिपोजिशन वापरू आपण? नियर. समजतंय तुम्हाला? बरोबर. आता बघा, the pen, सॉरी, वाक्य सांगते, प्रिपोजिशन सांगते मी. च्या पुढे. च्या पुढेसाठी पेन पुस्तकाच्या पुढे आहे. बरोबर. किंवा माझ्या पुढे तुम्ही बसलेले आहात. पेन पुस्तकाच्या पुढे आहे. च्या पुढेसाठी कोणतं प्रिपोजिशन वापरू? सांग सिया. बिहाइंड. बिहाइंड म्हणजे च्या मागे, च्या समोर किंवा च्या पुढे साठी कोणतं प्रिपोजिशन वापरू? इन फ्रंट ऑफ. काय? इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर, च्या पुढे. वाक्य कसं होईल? इन फ्रंट ऑफ. सांग सिया. The pen is in front of the book. The pen is in front of the book. समजलं? पेन पुस्तकाच्या समोर आहे. आता पेन पुस्तकाच्या मागे आहे. मागे. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर किंवा च्या पुढे. पण च्या मागे साठी आपण कोणता शब्द वापरतो? निधी? behind. बरोबर. बिहाइंड. काय शब्द वापरतो? बिहाइंड. पेन पुस्तकाच्या मागे आहे. कोणता शब्द वापरू? काय वाक्य वापरू? सांग. The pen is behind the book. The pen is behind the book. पुस्तकाच्या मागे. In front of म्हणजे च्या समोर, behind म्हणजे च्या मागे. समजलं? आता बघा, at हे प्रिपोजिशन. at चा अर्थ होतो च्याकडे. at चा अर्थ काय होतो? च्याकडे. I am going at the blackboard. I am going at the blackboard. च्याकडे. at म्हणजे काय? च्याकडे. बरोबर. समजलं? काय? वाक्य. हा, सांग वाक्य at चं. समजा मी आता हा पेन याला टच केला. The pen is at the blackboard.
किंवा ब्लॅकबोर्ड जवळ आहे असं आपण वापरू शकतो. समजलं? अंडर झालं, ऑन झालं, आणखी कोणतं प्रिपोजिशन राहिलं आठवतंय तुम्हाला? बिहाइंड झालं. विथ प्रिपोजिशन बघा काय द पेन इज किंवा हा पेन घेते मी बरोबर. द पेन इज विथ द बुक. विथ च्या सोबत आहे. विथ म्हणजे काय? च्या सोबत. विथ चा अर्थ च्या सोबत. द पेन इज विथ द बुक्स. अर्थ समजला? बघा प्रिपोजिशन साध्या सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगितले, ऍक्टिव्हिटी करून सांगितलं बरोबर. ते तुम्हाला आता अर्थ लक्षात ठेवून वाक्यानुसार प्रिपोजिशन वापरायचे आहे. समजलं? स्कॉलरशिप असेल तुमची, MTS ची परीक्षा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय विचारले जातात. वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला योग्य त्या प्रिपोजिशनचा वापर करून वाक्य पूर्ण करायचं असतं. समजलं? आलं लक्षात?